नमस्कार मित्रांनो, उद्या बावडा केसरीचं मैदान होत आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि हे मैदान जे आहे ते ओपनचं आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील नामांकित नंदी जे आहेत ते उद्या पळताना दिसतील आपल्याला. आणि बघूया, बकासूर उद्या पळतोय सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका नंदी, ज्या बैलाने विक्रमांचे विक्रम करतोय आणि तो नंदी ज्या ठिकाणी पळण्यासाठी असतो त्या ठिकाणी गर्दी असतेच. आता 2 दिवस झालं काय बकासूर नव्हता, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी काय कुठे बघायला मिळाली नाही आहे, पण तो उद्या बकासूर पळतोय आणि बघूया उद्या कसं असायला पाहिजे. बकासूरचा पैरा जो आहे तो सांगितला जाणार नाही आहे, परंतु बकासूरचा पैरा कोणासोबत असायला पाहिजे असा अंदाज सांगतोय माझा, की जेणेकरून उद्या बकासूर 100% गुलालामध्ये राहावा असं मला वाटते. बाकीच्यांना काय वाटत असं किंवा नसं वाटत काय मला माहीत नाही, परंतु मला असं वाटते, माझा अनुभव सांगतोय की हा नंदी जर बकासूरसोबत उद्या जर पळाला तर त्या ठिकाणी गुलाल असो, परंतु पैरा कुणी असो बकासूरचा गुलाल हा फिक्स असतो म्हणजे असतोच. आणि तुम्हाला माहिती आहे बकासूरचा पैरा सांगायचा नाही आहे असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे सांगू शकत नाही पैरा, परंतु एक अंदाज सांगू शकतो की उद्या अंदाज म्हणजे पैरा कोणासोबत असायला पाहिजे, बकासूर कोणासोबत पळायला पाहिजे असं वाटते. त्याच्यामुळे थोडीशी चर्चा करूया आपण. मला असं वाटते की उद्या बकासूर अजित शेठ यांच्या चिक्यासोबत असायला पाहिजे असं वाटते, कारण की सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोड आहे आणि ही जोड खूप दिवस झालं पळालेली नाही आहे. आणि वारंवार मी सांगतो आहे, कारण की हा चिक्या जो आहे तो गुलालाचा बादशाह आहे आणि सगळ्यांना माहीत आहे 90% चान्सेस असतात त्याचे की गुलालामध्ये असतोच. क्वचित 10% एखादं मैदान असेल त्याचा सेमीला पराभव झाला असेल, नाहीतर असं नाही की प्रत्येक मैदानात तो गुलाल असतो. चिक्या आणि बकासूर हे कंपॅरिझन जर उद्या जुळलं असेल किंवा जुळलं तर मला वाटते की बकासूर उद्या 100% गुलालामध्ये असायला पाहिजे. 1 नंबरचं अपेक्षा नाही आता बकासूरकडून, फक्त गुलाला पाहिजे बस. कसे असे भरपूर 1 नंबर त्याने केलेले आहेत, त्यालासुद्धा माहीत नसतील किंवा मालकांनासुद्धा माहीत नसतील. आणि कोण असं वाटते की बकासूरसोबत उद्या पाहिजे किंवा बकासूरसोबत जर असेल तर तो खूप दिवस झाले जोडी पळेल नाही. मला असं वाटते की आमच्या सातारचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका, सातारचा लाडका आपला बलमा, सातारा एक्सप्रेस बलमा, हा सुद्धा मला वाटतं की बकासूरसोबत उद्या पळावा. माझी बी इच्छा आहे मनापासून, कारण की खूप दिवस झाला तर ही सुद्धा जोडी पळली नाही. पळाली होती अंगापूरच्या फाटीवरती, पळाली होती तिथं, तुम्हाला माहिती आहे त्यांचं रेकॉर्ड कसं आहे. अंगापूरची फाटी म्हटले की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु बघूया उद्या जर बकासूर त्या ठिकाणी जर पळाला तर बलमासोबत तर गुलाल होऊ शकतो मला वाटते असं. आणि कारण की मला विश्वास आहे जोडीवरती, काय जोडी पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सांगायची काही गरज नाही आहे. आणि कसा कुठला नंदी आहे की तो बकासूरसोबत पळावा, कारण की त्यांचीसुद्धा खूप इच्छा आहे की बकासूरसोबत लवकर, म्हणजे त्यांची म्हणजे मालकांनासुद्धा वाटत असेल त्यांच्या आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर. खूप दिवस झालं मित्रांनो हा नंदी पळाला नाही बकासूरसोबत आणि आपला आवडता नंदी आहे. तुम्हाला माहिती आहे बकासूर टॉपच्या पैऱ्यामध्ये कधी कधी मोठ्या मैदानामध्ये असतो, परंतु हा निनामचा सुंदर टॉपच्या मैदानामध्ये हलक्या पायऱ्यात असतो आणि तरीही तो गुलाल हा मिळवतो. याची खासियत वेगळे, एक टॉपच्या मैदानामध्ये गुलाल घेतो तर घेतोच, परंतु एक मनापासून इच्छा आहे की जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर बकासूरसोबत उद्याच्या मैदानामध्ये पळायला पाहिजे. माझी लई इच्छा आहे. काय गाडी पळेल, गाडी ऐकायची नाही, काय सुंदर काय पळतो माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला. पब्लिकचा बादशाह येतो आणि दोन्ही खांदी पळतो, आतनं 4ही खांदी म्हणायला काय हरकत नाही, आतनं बाहेरनं पब्लिकनं दोन्ही साईडनं असा हा नंदी पळतो. बघूया आता, हे मला तर 3 नंदी जे वाटत आहेत की याच्यासोबत पळायला पाहिजे. यातला पैरा हा उद्याच्या मैदानामधील कोणताच फिक्स नसेल, परंतु मला वाटते की या तिघांच्यापैकी उद्याच्या मैदानामध्ये पळावा बकासूरसोबत ही माझी एक मनापासून इच्छा आहे. कारण की या नंदींसोबत मला बकासूरला बघायचे आणि चिक्यासोबत वारंवार पैरे होत आहेत बकासूरचे मोठ्या मैदानामध्ये, परंतु सुंदर आणि बलमा या दोघांच्यासोबत व्हायला पाहिजे. अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे, कारण की जबरदस्त स्पीड लागतं आणि जबरदस्त नंदी हे सुद्धा आहेत. बघूया उद्याचं मैदान बावडा केसरीचं मैदान आहे. उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आपला त्या मैदानामध्ये त्या पळताना दिसणार आहे. संबंध महाराष्ट्र उद्या उद्या बकासूरला पळताना दिसेल. लाईव्ह लॉट जे आहेत ते आता काही अपडेट तशी काही माझ्याजवळ नाही आहे, मैदानामध्येच निघतील असं मला वाटते. आणि बघूया काय होते संध्याकाळी अपडेट तर देईनच तुम्हाला मी. आणि मैदान लाईव्ह P3 लाईव्ह या चॅनलवरती असेल
आणि सगळे टॉपचे उद्या महाराष्ट्रातील तिथं पाळताना येतील. मथुरची बिंदोड आहे मुंबईमध्ये. जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय मथुरचे आज बिंदोडमध्ये काय झालं. व्हिडिओ मी बनवते त्याच्यामुळे अजून मथुरची शर्यत काय झालेली नाही, परंतु मथुर शर्यत होणार आहे एलियनची सुद्धा. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.